महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालय नागपूर अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय नांदेड यांच्या वतीने दिनांक 4 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित रेशीम शेतकरी मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील प्रगतिशील शेतकरी दाजीराव दिगंबर शिंदे यांना प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आलेले आहे। दाजीराव शिंदे यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत रेशीम शेतीतील तुती उत्पादनामधून एका वर्षामध्ये तब्बल 7,60,728 इतके उत्पन्न मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलंय। त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा रेशीम कार्यालयाने त्यांची प्रथम पारितोषिकासाठी निवड केली। या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले असून उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ आणि उपजिल्हाधिकारी हनुमंत कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी केलेले आहे। दाजीराव शिंदे यांच्या या यशामुळे रेशीम शेतीतून मोठं आर्थिक उत्पन्न मिळवणं शक्य असल्याचा विश्वास इतर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालाय। त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केलाय। आज आपण रेशीम शेतकऱ्यांचा एक मेळावा आज नांदेडच्या डीपीसी हॉलमध्ये आयोजित केला होता। याचा पर्पज असा होता की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही चांगले शेती करणारे रेशीम शेतकरी आहेत यांना रेशीम रत्न पुरस्कारानं सन्मानित करायचं, त्यांना मोटिवेट करायचं आणि मग त्यांच्या उदाहरणाकडून जे बाकीचे लोक कसे प्रवृत्त होतील हे बघायचं आणि दुसरीकडे काही प्रायोगिक तत्वावर पूर्वसंमती जी आहे आपल्या सिल्क समग्र योजनेमध्ये ती द्यायची, त्याचं पण वितरण या ठिकाणी केलं गेलं। रेशीम हा फार नव्याने उदयात येत असलेला फार चांगला ऑप्शन आहे शेतकऱ्यांसाठी। पारंपरिक जी सोयाबीन, तूर, कापूसची शेती आहे याच्यामध्ये एकतर ट्रॅडिशनल पद्धती पण आहेत आणि आपण जर उत्पादकता बघितली सरासरी ही आपली फार कमी आहे। त्यामुळं त्याच्यामध्ये काही चांगले प्रयोग करून उत्पादकता वाढवणे हा तर एक मुद्दा आहेच, परंतु नवीन क्षेत्रामध्ये रेशीम लागवड करणं असे अनेक शेतकरी आपल्याकडे जे 1 एकर मध्ये पण त्यांनी शेड टाकून त्याच्यामध्ये रेशीम शेती केलेली आहे। आणि जे आता नव्याने जॉईन झालेले रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी हिंगोली, बसमत मध्ये किंवा बीड मध्ये खूप चांगलं रेशीम मध्ये काम केलेलं आहे। त्यांचा अनुभव आणि त्यांचं जी तळमळ आहे काम करण्याची ती पण आपण बघितली। त्यामुळं आज फार मोठ्या संख्येने शेतकरी आलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक चांगली सुरुवात आहे। रेशीम शेतीमध्ये जे काही इश्यूज आहेत, तांत्रिक इश्यू आहे किंवा काही प्रशासकीय आहेत, आता नव्यानेच त्यांची रेशीम अधिकारी एक यंत्रणा म्हणून पण त्याला मान्यता मिळालेली आहे आणि या 2-3 योजना पण आहेत। तर तोही आम्ही आढावा घेतला की याच्यात ज्या येणाऱ्या अडचणी आहेत नरेगात, तर ते असं ठरलं की दर आठवड्याला जे काही रेशीम चे प्राथमिकता रेशीमला देऊन त्यांच्या अडचणी दूर करणं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये रेशीम वाढवणं। आणि मला 100% खात्री आहे, कारण रेशीम शेती ही जर बघितलं तर फार तशी सोपी आहे। शारीरिक कष्ट त्याच्यामध्ये कमी आहे, जरी चिकाटी आणि रेग्युलर काम जरी असलं, आणि त्याला जो रेशीमचा तुतीचा पाला आहे हा हायली न्यूट्रिशियस आहे, त्याला जोडून मग छोटं मोठं कोंबडी पालन आहे, शेळी पालन ते करू शकतात। आणि आपण जर बघितलं तर एका बॅच मध्ये 1 एकरच्या आपल्याकडे 2.25 लाखाची उत्पन्न झालेली पावती मी आता मागे बघितली। अशा अनेक पावत्या आम्ही बघितल्या आणि आम्ही जाणीवपूर्वक त्या पावत्याचे फोटो टाकतो ग्रुपवर, जेणेकरून लोकांना कळेल की बाबा एका सीझन म्हणजे एका बॅच हा महिन्याचा असतो, जे वर्षभर आपल्याला उत्पन्न मिळत नाही आणि ज्याच्यामध्ये जंगली जनावरांचा त्रास असेल, अतिवृष्टी आहे, या अडचणींना सामना करून इतर पिकांना आपल्याला अडचणी येतात, त्या तुलनेत रेशीम शेती खूप फायद्याची आहे। तो एक डायव्हर्सिफिकेशन आहे पिकांचं, हे या निमित्ताने होईल असं मला आशा वाटते। नांदेडला रेशीम हब बनवण्यासाठी विजन जे आहे ते आपण बघितलं की आजची कार्यशाळा त्याची सुरुवात आहे। एक तर फार मोठ्या संख्येने लोक आले आणि नवीन नोंदी पण खूप आहेत, जवळजवळ 500 आणि 600 म्हणजे सिल्क समग्र आणि पोकरा म्हणून जर 1000च्या वर नोंदणी आता झाली आहे। आणि याच्यामध्ये जो रिझल्ट आहे याचा बघून याला फार एक्सपोनेन्शियल पद्धतीने लोक बघतात। जेव्हा एखादं सक्सेसफुल होतं आणि गावातले 10 लोक बघतात, तर तो एक्सटेन्शन आपण याच्याकडे बघू शकतो की ते सक्सेसफुल मॉडेल लोक रिप्लिकेट करू शकतील। दुसरी गोष्ट, आता जे मार्केट नव्हतं आपल्याकडं ते मार्केट नव्याने आपल्याकडं खूप डेव्हलप झालेलं आहे, लोकांना फार कमी अंतरावर हे मिळतंय। तिसरी गोष्ट, आपण रेशीमचे डेमो प्लॉट तयार करणं हा एक आमचा पुढच्या काळामध्ये उद्योग आहे, मानस आहे। आणि जे चॉकी आहे ज्याला आपण रिअर करतो त्या अळीला आणि चॉकीमध्ये रूपांतर करून ते विकतो, असे चॉकी सेंटर जास्तीत जास्त वाढवणे, नर्सरीज वाढवणे। नर्सरीमध्ये कोणी करत असेल तर त्याला इतर जे बँक लोन आहे किंवा कशाने इतर योजनांनी कसं सपोर्ट करायचा, तर असा मल्टी हे प्रॉंग अप्रोच आहे। आणि जे आम्ही
मुक्काम करतो, गाव मुक्काम करतो, गाव भेटी देतो. तर रेशीम शेतकऱ्याकडे मुक्काम करण्याचा माझा मानस आहे. पुढच्या 15-1 दिवसामध्ये आम्ही प्लॅन करू, जेणेकरून मेसेज देईल, त्याला एक मेसेज जाईल की रेशीम शेतीला जी प्रतिष्ठा आहे आणि जो भविष्यात स्कोप आहे हा थोडासा अधोरेखित होईल आणि लोक त्याकडे वळतील. मी हनुमंत दिगंबर शिंदे, राहणार जोमेगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील रेशीम शेतकरी आहे. मला आज जिल्हा रेशीम विभागाकडून जिल्ह्यात प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. काय पारितोषिकाचं काय रोख रक्कम किती? नाही, रोख रक्कम काही नाही. एकंदरीत कशा प्रकारे तुम्ही लागवड केली? किती वर्षापासून रेशीमची शेती करता? मी 5 वर्षापासून रेशीम शेती करतो. माझ्याकडे 2.5 एकर क्षेत्र आहे. 2, 3, 5 याप्रमाणे लागवड आहे. एका वर्षामध्ये मी 8 बॅच घेतो. मला अंदाजे एका वर्षामध्ये उत्पन्न 8 लाखापर्यंत मिळालेलं आहे. निगा छोटे किडे असतात, त्याच्यात 2 प्रकारची त्याची ही असते, काय म्हणतात, 2दा त्याचे मोल्ड बसतात, त्याचं पूर्ण संगोपन करावं लागते, त्याला पाला टाकावं लागते, त्याच्या स्टेप असतात, 3-4 स्टेप असतात. एकरी खर्च किती येतो? खर्च इतर पिकाच्या तुलनेत कमी येतो, याला कमी येतो. मनुष्यबळ काय लागते काय नाही? मनुष्यबळ याला थोडक्यात मनुष्यबळाबद्दल सांगायचं झालं तर याला शक्यतो घरचा करणारा व्यक्ती असला तर हे रेशीम शेती अतिउत्तम होते. बरं, बाजारपेठ कुठे आहे रेशीम शेती? आता महाराष्ट्रात टॉपचं बाजारपेठ बीड. नांदेड शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे आपल्या माध्यमातून? शेतकऱ्यांना सांगन की आता इतर कापूस, साधारण सोयाबीन, ऊस, हळद या पिकापेक्षा हे रेशीम शेती परवडणारी आहे. इतर पिकापेक्षा खर्च कमी आहे. आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे यांना जंगली जनावराचं भीती कमी आहे. याच्यावर जिल्हाधिकारी वगैरे आपल्या शेतीच्या बांधावर आले काय? हो, आले होते साहेब, आले होते. डुकराचा त्रास नाही, वानराचा त्रास नाही. आता माझ्याकडं 15 एकर क्षेत्र आहे. 15 एकरपैकी जेवढं माझ्याकडं मीडियम क्षेत्र आहे 2.5 एकर, त्याच्यात माझी तुती आहे. आणि ते माझं जे उरलेलं क्षेत्र आहे 16 एकर, 2.5 एकर गेलं तर 16 एकर, मग 2.5 एकर गेलं तर 12.5 एकर क्षेत्र आहे. त्याच्या तुलनेत मला या क्षेत्रात पैसे जास्त होतात. लागवड केल्यानंतर किती कालावधी लागतो? लागवड केल्याच्या नंतर एक 6 महिन्याच्या नंतर पहिला क्रॉप येते. बरं, एक यामधल्या अडचणी काय आहेत? नेमक्या काय अडचणी येतात? संकट काय आहेत? याच्यासाठी संकट म्हणलं तर आता एक उजी माशीचा अटॅक असतो क्षेत्र वाढल्याच्या नंतर. त्याच्यानंतर आजूबाजूला इतर जे फवारण्या होतात, फळबागेला फवारणी, आता पेरणीतलं तणनाशक, त्याच्यानंतर जे सोयाबीन शेंगामध्ये जे फवारण्या असतात कोराझनसारख्या, हे याच्यासाठी अळीसाठी, कीटकासाठी घातक आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.